नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. रेवा आता फोनवर बोलत असते आणि आरोही गाडीमध्ये बसलेली असते. रेवा म्हणते, माझं फोनवर बोलून झालं की मी तुला आवाज देते. चंदासोबत बराच वेळ रेवा बोलत असते. तिला भानच राहिलेलं नसतं की मी आरोहीला गाडीत ठेवून आली आहे. ए रेवा, येऊ का? फुलांचा हार घेऊन शेवटचं दर्शन करायला गेली का म्हातारी? नाही ना चंदा, फसला यावेळेला प्लॅन. काय करायचं मग रेवा? पुढचं काहीतरी प्लॅन करायचा. आता एकदा गेली नाही म्हणून काय जाणारच नाही असं थोडी. चंदा, परत आपण प्लॅन करूया. अक्षयचं लक्षच असतं की ही रेवा फोनवर बोलती आणि बिचारे आरोहीला एकटीलाच गाडीत बसवलंय. ही आरोही बाबाची स्कूटर ओळखते आणि लगेच गाडीतून डोकावून बघते तर बाबाची गाडी इथे कशी? आरोही म्हणते, मला असं वाटतं की इथेच कुठेतरी आहे, मला सरप्राईज देण्यासाठी आलाय तो. आहे इथे आसपास, मग दिसत का नाहीये? आरोही आता प्रश्न विचारत असते, मनाशीच बोलत असते. आरोही आता गाडीतून उतरणार असते. ती म्हणते, मी उतरते आणि मीच त्याला सरप्राईज देते. आता गाडीतून उतरून अक्षयला शोधण्यासाठी आरोही खाली येणार आहे. चंदा रेवा बोलण्यामध्ये जास्त मग्न झालेले असतात. त्यांना भानच राहत नाही की आपण एका पोरीला गाडीत ठेवून आलोय. रेवा मस्तपैकी आरामात बोलत असते. आरोही मागचा पुढचा विचार करत नाही, गाडीतून खाली उतरते आणि अक्षयची गाडी उभी आहे त्या दिशेने भरधाव वेगाने पळत सुटलेली असते. आरोहीला बघतच असतो की समोरून भरधाव वेगाने एक रिक्षा आलेली असते आणि ती रिक्षा आता आरोहीच्या अंगावर चढणार असते. अक्षय इतका जोरात पळतो, मागचा पुढचा विचार करत नाही आणि आरोहीला वाचवण्यासाठी पळत सुटलेला असतो. आरोहीचं अजूनही लक्ष नसतं. इतकी जवळजवळ रिक्षा यायला लागलेली असते तरी आरोही अगदी सरळच चाललेली असते. जोऱ्यात आरो असं ओरडतो आणि त्या रिक्षापासून आरोहीचा जीव वाचवतो. फोनवर बोलत असते. हा सगळा प्रकार बघते आणि रेवाला धक्का बसलेला असतो. त्यावेळेला त्या निघून गेलेला असतो. आरोही मात्र खूप घाबरते आणि अक्षय त्याहूनही घाबरलेला असतो. आता रेवा बघत असते की अक्षयचं आणि आरोहीचं काय चाललंय. आता म्हणते, चंदा मी जरा वेळाने फोन करते, आता बंद कर बरं जरा. म्हणतो, बाळा हे काय रे? काही झालं असतं मग रिक्षा तर बघायची ना. आता पळतच सुटलेली असते आरोही आरोही करत आणि यांच्या जवळून उभी राहते. आरोही, तू बरी आहेस ना ग? अक्षय, तू इथे काय करतोस रे? पण आली काय रे तुझ्या बरोबर? ए अक्षय, आरोहीला माझ्याबरोबर घेऊन आले म्हणून तू पाठलाग करतोय का अक्षय? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? ए अक्षय, अरे बोल ना, आम्ही काहीतरी विचारलंय तुला, उत्तर दे. ए रेवा, मी काय करतोय लक्ष ठेवतोय का? रमा इथे आली आहे का? माझ्यावर विश्वास आहे की नाही? हे फालतू प्रश्न विचारूच नको. आता जे काही प्रश्न विचारतो ना त्याचे पटापट उत्तर दे, कळतंय का? मला प्रश्न करण्यापेक्षा तू उत्तर दे. अक्षय आता चिडलेला असतो आणि रेवाची बोलती बंद करतो. की निष्काळजी कशी आहेस ग तू? फोनवर निवांत बोलतीये, पोरीला गाडीत ठेवले, काही भान राहिलं की नाही? माझ्या मुलीची जबाबदारी घेतली ना तू? मग अशी निभवायची असते का? काळजीपूर्वक नाही. ती रस्त्यात उतरतीये, रस्ता क्रॉस करतीये, जरा सुद्धा लक्ष द्यावंसं वाटलं नाही तुला? अगं काय एवढ्या काय महत्वाच्या फोनच्या गप्पा चालल्या होत्या की तुला शेजारी भान राहिलं नाही? गाडीत तर उतरली, चालली, याच्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं. म्हणे मी जबाबदारी घेते, अशी जबाबदारी घेतेस काय गे रेवा? अक्षय इतका फाड बोललेला असतो या रेवाला. अक्षय फोनवर बोलत होते. अक्षय म्हणतो, वेळेत जे नसतं पोहोचलं तो काय घडलं असतं अंदाज सुद्धा लावू शकत नाही होता. पण आई म्हणून सोड, माणूस म्हणून सुद्धा कोणावर लक्ष ठेवायच्या लायकीची नाहीयेच ग. कशी माणुसकी दाखवणार, कशी काळजी करणार कोणाची? खरंच तुझी लायकीच नाहीये रेवा. अक्षय इतका बोललेला असतो, रेवाची लायकी काढलेली असते. अक्षय, मान्य आहे, आरोही तुझी लेक आहे, तुला हे मान्य साहजिक मी समजूच शकते, त्याबद्दल वादच नाही. अक्षय, समजून घे, मी हे मुद्दाम केलं नाही. मी फोनवर बोलत होते आणि फोनवर बोलता बोलता ती कधी खाली उतरून आली मी बघितलंच नाही. खरंच अक्षय, विश्वास ठेव. मला खरंच कळलं नाही आरोही कधी गाडीतून खाली उतरली आणि कधी ती रस्त्यावर आली. खरंच माहित नाही अक्षय, विश्वास ठेव, चुकून झालंय हे सगळं. खरंच माझं लक्ष नव्हतं. आय एम सॉरी. मी आरोहीची खरी आई जरी नसले तरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची मी प्रयत्न करते आणि पार पाडणार आहे अक्षय, बिलीव्ह मी. माझ्याकडून चूक झाली मान्य आहे, पण परत अशी चूक होणार नाही, मी तुला शब्द देते अक्षय. खरंच माझ्या जबाबदाऱ्या मला चांगल्याच कळतात रे. आरोही बेटा, मम्माकडनं चूक झाली, आय एम रिअली सॉरी, पण परत अशी चूक होणार नाही. आय एम रिअली सॉरी. आता घट्ट अशी मिठी मारलेली असते रेवाने आरोहीला. बाळा, मी कधीच अशी चूक करणार नाही, सॉरी. आणि सगळं सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते ही रेवा. पण अक्षय भयंकर चिडलेला असतो, कारण आरोही त्याचा वीक पॉईंट असते आणि तिला जरा जरी काही झालं तर अक्षय काय राहू शकत नसतो. आणि आता एवढा मोठा ॲक्सिडेंट होता राहिला, तो रेवाला माफ करणं शक्यच नाही. अक्षय सॉरी, मी आरोहीची नाही काळजी घेऊ शकले, पण इथून पुढे चूक होणार नाही, मी शब्द देते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अक्षय, प्लीज. अक्षय म्हणतो, ठीक आहे, असू दे. आरोही येते आणि पटकन आता रमाच्या गळ्यात पडते. ठीक आहेस ना बाळा? आता आरोही इतकी घाबरलेली असते की रडायला लागते. आई, तुला माहिती आहे का, रस्त्यावरची रिक्षा माझ्या जवळ आली होती. बाबाने जर नसतं मला वाचवलं तर आज काहीतरी वेगळंच झालं असतं. रमा म्हणते, काय सांगते? हो आई, बाबाला विचार. आता आरोही रडत असते, सांगत असते, खूप घाबरलेली असते. रमा म्हणते, असू दे, काही नाही, काही झालं नाही ना, व्यवस्थित आलोय ना घरी, रिलॅक्स, अजिबात घाबरायचं नाहीये बाळा. रेवा आरोही फार घाबरलेले असतात, पण आता काय करायचं, घटना तर घडून गेलेली असते. आणि अक्षय रेवा फक्त उभे असतात आणि रमा रागाने बघायला लागलेली असते या रेवाकडे. रेवा, हा काय प्रकारे? रेवा खाली मान घालून गुपचूप उभी असते, कारण तिला खरंच वाईट वाटत असते की हे खरंच माझ्याकडनं चुकून झालंय, तिने मुद्दाम नसतं केलेलं. अक्षय म्हणतो, रमा
आणि काही बोलायच्यात म्हणतो, अरू बाळा आतमध्ये निघून जा, जरा आराम कर, हातपाय वगैरे धू, फ्रेश हो ना. माझं बाळ आहे ना आतमध्ये जाऊन आराम करणार, जा बरं. आता आरोही बाबाने सांगितलं लगेच आतमध्ये चाललेली असते. आरोही म्हणते जाते बाबा आणि आरोही लगेच निघून गेलेली असते. आता इकडे रेवा म्हणते, रमा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि ती मी मान्य करते, खरंच चूक झाली आहे. फोनवर बोलत होते, आय डोंट नो कधी ती गाडीतनं उतरली आणि कधी गाडीच्या अशी पळाली, खरंच मला माहित नाहीये. आरोही कशी गाडीच्या बाहेर आली खरंच कळालं नाही मला. भयानक प्रकार घडला असता रमा मान्य करते, पण अक्षय कुठल्या तरी कामानिमित्त आला होता आणि थोडक्यात त्याने आरोहीला वाचवलं, नाही तर महाभयंकर असं माझ्याकडनं पाप घडलं असतं आणि प्रकार जो घडणार होता तोही फार विचित्र होता. चूक, अनर्थ, तुला ही चूक वाटतीये. आता रेवावर चिडलेली असते रमा आणि बिचारी रेवा खूप शांतपणे बोलत असते. रमाला आता चान्सेस मिळालेला असतो की हिची चांगलीच धुलाई करायची. जे एका चुकीमुळे माझ्या पोरीच्या जीवावर बेतलं असतं, नको ते होऊन बसलं असतं, मी काय केलं असतं गाच. त्याची सून व्हायचंय, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, सगळं ठीक आहे. की जबाबदारी एकदम सिंपल जबाबदारी होती, ती पार पाडता नाही आली तुला. तू काय करणार आहेस ग बाकीच्या जबाबदाऱ्या. लहान मुलीला 5 मिनिटं सुद्धा सांभाळू शकली नाहीयेस तू. मी मुद्दाम केलं नाहीये, मुद्दाम की चूक मला हे ऐकायचंच नाही तुला, मी आत्ताच सांगते. तोंड बंद ठेव रेवा. असं काय महत्वाचं काम होतं की आरोही रस्त्याच्या मधोमध गेली, तुला कळलं सुद्धा नाही. सांग की, हे रेवा बोल की. आले वेळेत म्हणून ती वाचली, हे जर नसते आले तर काय झालं असतं, याची कल्पना तरी येते का तुला. कशी सगळ्या जबाबदारी तुला द्यायची आणि एवढी मोठी सून म्हणून जबाबदारी सांभाळायला निघाली आहे. अगं एवढ्याच्या पोरीला 5 मिनिटं नाही सांभाळू शकली तर अख्खं घर कसं सांभाळणार आहेस तू. आता रमाला चान्स मिळालेला असतो आणि रेवाला इतकी काय बोलत असते की बस. तोंड वर करून मला सांगते, जरा सुद्धा लाज वाटली नाही का रेवा. अगं काय शे म्हणतो, रमा जरा शांत हो ना, शांत हो, जरा शांत हो आणि स्वतःला सावर. आरोही सुखरूप घरी आली, तिच्या केसालाही धक्का लागला नाहीये, मग काय एवढी हायपर होतीये. रिलॅक्स. रमा बोलते रागावते आणि डायरेक्ट जाऊन अक्षयच्या गळ्यात पडलेली असते. आणि हा सगळा प्रकार बघितलेला असतो रेवाने. अक्षयची ती गळ्यात पडते आणि अक्षय सुद्धा तिला सावरतो. आता विचार करायला लागलेली असते. अक्षय रेवाकडे बघतो आणि पटकन रमाला बाजूला करतो. म्हणते, सॉरी रमा, आज जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, पण खरंच सॉरी, मी मुद्दाम केलेलं नाहीये, हे सगळं चुकून झालं. तसं काही होणार नाही याची काळजी घेणार, विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. काय रमा बघते आरोहीकडे, व्यवस्थित आहे का जा. रेवाला आता खटकलेलं असतं, यांचंही गळ्यात पडणं, एकमेकांची काळजी घेणं नेमकी चाललंय तरी काय. तेव्हा तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि खूप विचार करत असते, फार टेन्शन मध्ये आलेली असते. जो काही प्रकार समोर बघितला त्याच्याने तिच्या डोकं आता फिरलेलं असतं रेवाचं. रेवाला आठवलेलं असतं की त्या खोलीत रमा एकटीच होती एवढ्या रात्रीची आणि विचारलं काय तर माझी कामं संपली म्हणून इथे आली मी, मला बॅडमिंटन खेळायचं आहे ना, बॅडमिंटन घ्यायला आली. आता रेवा सुद्धा काही साधीसुधी नसते, सगळ्या गोष्टींचा विचार करत असते, सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत असते. नंतर रेवा जेव्हा तिच्याशी बोलून खाली चाललेली असते तेव्हा अक्षय सगळ्या खेळण्या भरून ठेवत होता. तिच्या लक्षात येतं की अक्षय नव्हता आणि अचानक कसा आला आणि सगळ्या खेळण्या भरायला लागला. अगं खेळणी आवडतं, ही आरोही इतका पसारा घालून ठेवते ना की बस. तेव्हा डायरेक्ट विचारते, मगाशी वर होता का तो. अक्षय म्हणतो, कुठे. अगं मी वर कशाला जाईल, इथेच खेळण्या भरतोय, दिसत नाही कशाकडे. हे कशाला काय विचारतीये रेवा तू. बायको माझ्या समोर आहे, तू वर कशाला जाऊ, काय गरज आहे सांग बरं तू. तिला कळायला लागलेलं असतं की हे ड्रामा करताय, मला फसवताय की काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. आता मात्र खूप विचार करते. मग अक्षयची गळ्यात पडलेली असते, अक्षयने तिला सावरलेलं असतं, हे रेवा विसरत नसते. सारखा तोच प्रसंग तिला आठवायला लागलेला असतो. 4 चक्रामध्ये रेवा अडकलेली असते. तेवढ्यात काय आता तिचा फोन वाजतो. चंदाने फोन लावलेला असतो रेवाला. अगं रेवा काय चाललंय आणि मध्येच का असा फोन बंद केला, मी काही गरज असेल तर सांग बरं. तेव्हा रेवा म्हणते, चंदा तुझी जेव्हा गरज असेल तेव्हाच मी तुझा वापर करणार आहे, असं मध्ये कुठेच तुझा वापर करणार नाहीये. गरज पडेल तेव्हा मी स्वतः बोलावून घेणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि त्यावेळेला तुला माझी मदत करायला लागणार आहे. सारखं फोनवर बोलायचं आणि फाटे फोडायचे हे मला करायचंच नाही आहे चंदा. आज जो घरात प्रकार झाला ना त्यावरून माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकतीये. संशय, कसला संशय आणि कशाबद्दल आणि तू काय बघितलंय असं. आता ही चंदा सुद्धा फार प्रश्न विचारत असते ह्या रेवाला आणि रेवाला फुल सपोर्ट करत असते की जे काय असेल मी तुझ्याबरोबर आहे, अजिबात घाबरू नकोस. त्यामुळे रेवा अगदी बिनधास्तपणे लढायला तयार होत असते. प्रत्येक याच्यामध्ये तिला चंदाची साथ मिळाल्यामुळे अगदी सोपं होत असतं सगळंच. त्यामुळे ती, मला असं वाटतंय की रमा आणि अक्षय वेड्यात काढताय आणि जुनी लव्ह स्टोरी अजूनही तशीच आहे. चंदा म्हणते, जाम शातीर या, 1 नंबर शातीर लोक आहेत ती. दुसऱ्यांना वेड्यात काढायला तर एकदमच 1 नंबर आहेत. काय करू शकता आणि काय नाही याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. त्यांची लव्ह स्टोरी अजून सुद्धा चालू आहे. रेवा मी तुला सांगते, आता चंदा सांगत असते रेवाला, तुझी नजर चुकून आउट हाऊस, गेट हाऊस किंवा बाहेर गार्डनमध्ये कुठेतरी ते भेटत असणार आहे. तुझी नजर चुकवून ते सगळं कारनामा करताय हे मला माहिती आहे. चंदा म्हणते, तू लक्ष ठेव, ते खूप शातीर लोक आहेत. म्हणते आता काय करू. चंदा म्हणते, 24 तास नजर ठेव ना. मुकादमांच्या घरात
काय चाललंय हे बाहेर बसून मी कशी बघणार? तूच सांग बरं रेवा. मी काहीच करू शकत नाहीये. काम तू करू शकते कारण मुकादमाच्या घरात सध्या तू राहतीये, मी नाही. कळतंय का तुला? झाटली चंदा, मला सगळं कळतंय आणि मी खरंच लक्षच ठेवणार आहे, अगदी बारीक नजर ठेवणार आहे. तेव्हा घराच्या आत असेल तेव्हा प्रत्येक हालचालीवर बारीक नजर तर ठेवणारच ग. बाहेर भेटत असतील त्यावेळेला तिथे माणूस तुझा हवाय हजर, एनी टाइम. अजिबात काळजी करू नको रेवा, मी आहे बाहेर, तू फक्त आतमध्ये लक्ष दे. चंदा म्हणते प्रेमाचे त्यांचे जे प्रताप चाललेत ना ते माझ्या नजरेत आले तर त्यांच्या प्रेमात कशी माती मिसळते ना ते माझ्यावर राहिलं. आणि प्रेमाचा दी एंड कसा करते ते सुद्धा चंदाच करणार. त्यामुळे तू लक्ष देऊ नको आणि अजिबात टेन्शन घेऊ नको ग. आणि मी असेपर्यंत अजिबात काळजीच करू नको. आलंय का लक्षात? ए रेवा, लक्षात घे. रेवा, चंदा आणि रेवा जोपर्यंत बरोबर आहे तेव्हा काहीच होऊ शकत नाहीये. यांचं काय ना ते पितळ उघडं पाडायचं म्हणजे पाडायचंच. रेवा म्हणते हो चंदा, तू हे म्हणून सगळं काही ठीक आहे, बघ तुझ्या पद्धतीने काही करता येतंय का? आणि अक्षय बेडरूम मध्ये असतात आणि टेन्शन मध्ये आलेली असतात. भावनेच्या भरात मगाशी मिठी मारायलाच नको होती. रेवाला आता संशय आला असणार आणि रेवा काय गप्प बसणाऱ्यातली नाहीये, ती काहीतरी कुरापती करणार म्हणजे करणार. अक्षय म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स रमा, एवढी हायपर होऊ नकोस, एवढा विचार करू नको. तर रेवाचं काय चाललंय काय नाही बारीक लक्ष ठेवायला लागणार ना. तू शांत हो. तर रेवाचं काय चाललंय ना मी जरा जाऊन बघतोच. वा वा वा, इतकी मी तुम्हाला नकोशी, इतकी नकोशी झाली आहे कमी. जा 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 ते रेवाकडे जा, माझ्याजवळ थांबायची गरज नाही. ए रमा, काय वेड्यासारखं बोलतेस ग? तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला लागणार आहे ना. मला नकोशी कधीच होणार नाहीये. हा काय पुढचे हजारो जन्म तू मला हवी आहे बायको म्हणून. त्यामुळे पुन्हा हा शब्द नकोशी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक. परत माझ्यासमोर रमा हा शब्द वापरायचा नाही, आत्ताच सांगतोय तुला. आता चंदाबरोबर बोलते, जरा आयडिया आलेली असते आणि रेवा इकडे तिकडे बघते आणि गुपचूप चाललेली असते. जी रूम असते त्या रूममध्ये अक्षय आणि रमा सारखं भेटतात, त्या रूममध्ये गुपचूप चाललेली असते ही रेवा. हिचं काहीतरी डोकं चालत असतं. आता रेवाने आता कॅमेरा आणलेला असतो हातात आणि तूच माझा हुकमाचा एक काय असं बोलत असते. तुझा असा काय वापर करते ना की अक्षय आणि रमाला रंगे हात पकडणार म्हणजे पकडणारच. त्यांची कशी बोलती बंद करते ना बघ आता. आता रेवा त्या रूममध्ये कॅमेरा फिट करणार असते आणि जेव्हा अक्षय रमा येणार त्यांचं काय प्लॅनिंग चाललंय, काय बोलणं चाललंय हिला कळणार. हिला माहितीच असतं आता काहीतरी यामध्ये रेकॉर्ड होणार आणि अक्षय आणि रमा माझ्या तावडीत सापडणार. जो गेम माझ्यावर तुम्ही खेळताय ना तो तुमच्यावरच कसा उलटवते ना अक्षय रमा, तुम्ही बघाच आता मी काय आणि कशी काय करते. आता रेवा पुढचा विचार करायला लागलेली असते आणि काहीही करून तिला अक्षयला आणि रमाला अगदी रंगे हात पकडायचं असतं. गेमचा एंड आपण सगळे मिळून एकत्र करूया, डोंट वरी. लव वर्ड्स, माय परस्पर काय गेम खेळताय, मला लपून छपून एकमेकाला भेटताय, काय काय त्यांचे चालली आहेत नाटकं, सगळं मला कळतंय. आता यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि यांना पकडायचं हे माझ्या हातात आहे. मी यांना रंगे हात पकडणार म्हणजे पकडणारच. प्रूफ हवाय, एकदा का मला प्रूफ मिळाला की मी काय त्यांना सोडत नसते. हा गेम खेळायचे परिणाम काय असतात ना हे मी त्यांना दाखवून देते आणि त्यातल्या त्यात रेवाला डबल गेम खेळायचा आहे म्हणल्यावर रेवा समोरच्याला कसं हरवते हे सुद्धा त्यांना दाखवूनच देते. आता मात्र रेवा पूर्ण तयार झालेली असते की अक्षय रमा जर गेम खेळत असतील तर त्यांना मी पकडणारच, त्यांना दाखवणार, त्यांना असा त्रास देणार की ते मरेपर्यंत लक्षात ठेवणार म्हणजे ठेवणारच. आता ही रेवाची चाल सुरू. भिकेला लावायची वेळ जर मी आणली नाही ना, भिकेला जर मी लावलं नाही ना तर रेवा नाव लावणार नाही. आता बघाच या लव बर्डची काय आणि कशी हालत करते ही रेवा. कॅमेरा हातात घेतलेला असतो आणि हे सगळं काही बोलत असते. आता ती कॅमेरा त्या रूममध्ये फिट करणार असते जेणेकरून अक्षय रमा येतील तेव्हा ही बरोबर त्यांना पकडेल. फी मागण्यासाठी माय पुढे नाही हात पसरायला लावले तर रेवा नाव लावणार नाही. कॅमेरा एका जागेवर आता फिट केलेला असतो आणि आता कॅमेऱ्यात सगळं कैद होणार असतं. अक्षय रमा एकमेकांना चोरून जर भेटत असतील तर मग काय मी पकडणार आणि मग त्यांचं पितळ उघडं पाडणार, तेही सगळ्यांच्या समोर. बरोबर रेवाने हवा तिथे कॅमेरा फिट केलेला असतो आणि तिथून आता तिला सगळंच काही कळणार असतं. आता मात्र रेवाने कॅमेरा फिट केलेला असतो, गेस्ट हाऊसचा दरवाजा लावते आणि ती आता चाललेली असते, दरवाजाच्या बाहेर उभी असते. त्यालाच म्हणते जास्त विचार करू नको, काम फत्ते झाले, आता एक नंबर काम झालंय, आता फक्त आपल्याला वाट बघायची, शिकार कधी जाळ्यात अडकते. रेवा आता निघून गेलेली असते. अक्षय म्हणतो मी चाललोय रमाला भेटायला, कशाला आवाज देताय बाबा मला? अरे बाबा तिकडे जाऊ नको या क्षणाला. का काही झालंय का? आता शशिकांतने बघितलेलं असतं की मगाशी रेवा त्या रूम मधून निघालेली, तिने काय काय केलंय, गुपचूप कशी त्या रूम मध्ये गेले इकडे तिकडे बघत, हे शशिकांतने बघितलेलं असतं. आणि एवढ्या गुपचूप गेलीये म्हणजे रमाचं काहीतरी चाललंय हे सुद्धा शशिकांतला आता चांगलंच कळालेलं असतं. शशिकांत बरोबर रेवाचा पाठलाग कर, बरोबर शशिकांत रेवाच्या मागे 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 गेलेले असतात आणि रेवाचं काय चाललंय त्यांनी बघितलेलं असतं. कॅमेरा घेत असते, कॅमेरा फिट करत असते, हे सगळं शशिकांतने बघितलेलं असतं आणि शशिकांतला कळतं की आता रेवा काय चाल खेळतीये अक्षय आणि रमाच्या विरुद्ध. त्यामुळे शशिकांत आधी सावध झालेले असतात आणि अक्षय जेव्हा आता भेटायला चाललेला असतो रमाला त्याच वेळेला बरोबर शशिकांतने सगळा प्रकार अक्षयला सांगितलेला असतो.
आता मात्र रमाने एवढं सगळं करून सुद्धा काहीच उपयोग झालेला नसतो, कारण अडकणार असते ती रेवाच. बरोबर वेळ सावध केलेलं असतं शशिकांतने अक्षयला. अक्षय म्हणतो, अरे बापरे, ज्या गोष्टीची भीती होती ना बाबा, अगदी तेच झाले. शशिकांत म्हणतो, हो म्हणूनच तुला मी म्हणतोय की तिकडे जाऊ नको, धोका आहे तिकडे. अक्षय म्हणतो, नाही नाही नाही, आता लक्षात आलं, आता काय मी जात नसतो तिकडे बाबा, डोंट वरी. शशिकांतने वेळेत आता अक्षयला सावध केलेलं असतं. तर दुसरी अपेक्षा करणं रेवाकडनं चूकच आहे. तिच्याकडे दुसरी काय अपेक्षा करू शकतो, एवढेच ती खेळ करू शकते आणि बरोबर तिचा हेतू साध्य करू शकते. त्यामुळे बाबा थँक्यू. तिची गोड गोड वागतीये, सगळं चांगलं चांगलं करते ना, त्याच अर्थी ती बदललेली नाहीये. कारस्थानी रेवा बदललेली नाहीये. ती शिकार करायची विसरलेली नाहीये. मांजरीने फक्त नखं आतमध्ये ओढून घेतली आहेत. शिकार बिकार करायला ती काय विसरलेली नाही बाबा. याची खात्री तर मला आहेच हो, ती बदलणार नाहीच आहे ना बाबा. तिचा जो अतिशहाणपणा आहे ना, तिच्यावर कसा उलटवतो मी आता बघतच राहा. तिच्यावरच तिचा शहाणपणा उलटतो. सापळ्यात तीच अडकणार आणि कशी तोंडावर पडते ना, तुम्ही बघा. तिला मी कसा अडकवतो आणि कसा तिला पश्चाताप करायला लावतो ना, तुम्ही बाबा आता लक्षच ठेवा. तिचा पुढचा प्लॅन काही असू दे अक्षय. शत्रू जेव्हा लपून वार करतो तेव्हा फार धोकादायक असतो, भयानक झालेला असतो तो. म्हणूनच असे छुपे कारनामे करायला लागतो. तिच्यापासून जरा सावध राहा. अक्षयने आता 2 मिनिटात लगेच रमाला फोन लावलेला असतो आणि जो काही प्रकार घडला तो अक्षयने आता रमाला सांगून टाकलेला असतो. अक्षयने रमाला फोन लावलेला असतो आणि आता बाहेर भेटायचं ठरवलेलं असतं. तिथे भेटत नाही, ते आता दुसरीकडे जाऊन भेटतं. आता इकडे बोलत असते, चंदा तू बघच, त्या दोघांच्या विरोधात असा काय गेम रचलाय ना, की ते कसे त्यांच्या जाळ्यात अडकतात, माझ्या जाळ्यात, आणि तोंडावर पडतात ना, आणि नाही त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली तर रेवा नाव सांगणार नाही. चंदा तू बघच आता त्यांची कशी आणि काय फजिती होतीये. प्रूफ तर मला मिळणार आणि गेम ओव्हर. तू फक्त चंदा बघतच राहा, तमाशा काय आणि कसा होतो. जरा जपून, जे काय व्हायचंय जे काय करायचंय ते ठीक आहे, पण जपून कर. रमा आणि अक्षयमध्ये पुरा बायकोसारखं जर नातं असेल तर पुरावा मिळून सुद्धा आपल्याला काहीच फायदा होणार नाही, तुला कळतंय का? त्यामुळे जपून जपून सगळं काही व्यवस्थित कर. अजिबात घाई गडबडीने किंवा रागाने करायला जाऊ नको. तुला घरातून काढतील ना, लक्षात ठेव. घरातून आणि मला, हो तुला. दोघांचा जर हाच गेम असेल की मला फसवायचंय, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या आहे, तर मी त्यांचा गेम कसा ओव्हर करते तू बघतच राहा. आता मी नाही, ते अडकणारे चंदा माझ्या जाळ्यात, आणि रेवाच्या जाळ्यात अडकल्यावर रेवा काय करते तुला तर चांगलं माहितीच आहे. त्यामुळे डोंट वरी चंदा, सगळं काही रेवाला हवंय तसंच होणार आहे. खरंच मला फसवत असतील तर रेवाला हार मानायचं सवयच नाहीये, तुला तर माहितीच आहे. गेम कधीच ओव्हर करत नाही मी. मला जर ते फसवत असतील तर हसतं खेळतं संसार बर्बाद करणार आणि परत ते कधीच आनंदी राहू शकत नाही, याच्याकडे सुद्धा लक्ष देणार. चंदा म्हणते, वा 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 रेवा, तुला खरंच मानला, तू एक नंबर, व्हेरी गुड, काय हुशार डोकं लावलंय, कमाल. दोघं रस्त्यावर येणार, मग रडत रडत भीक मागणार. मग काय संसार काय आणि काय काय, फक्त भीक मागण्यातच अक्षय आणि रमाचा दिवस जाणार. एक नंबर. खरंच मानलंय तुला, खरंच मानलंय ग तुला रेवा. मी त्यांना आयुष्यात कधीच माफ करणार नाही, पण शिक्षा अशी देणार की ते मरेपर्यंत विसरणार नाही. तू बघ आता मी काय आणि कशी हालत करते त्यांची. मला घरातून नाही बाहेर काढायचं, या समाजात तिला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी काय तिची अवस्था करते. चंदा फार खुश झालेली असते की आता रेवा रमाची अशी हालत करणार आहे. खरंच चांगली गोष्ट आहे, आवडलंय मला. अक्षय स्वतः गुडघ्यावर बसून माझी माफी मागणार चंदा, यात काही शंका नाही. मा फाटकी ओदड घेऊन त्या झोपडीत बसणार, फाटक्या झोपडीत, आणि तू मुकादमांची सून म्हणून मोठ्या तोऱ्यात मिरवणार. अक्षय तुझा आणि तुझाच होणार. एक नंबर डोकं लावलंय रेवा, सॉलिड सॉलिड. चंदा अशी काय कौतुक करत असते ना की बस. रेवा म्हणते, डोंट वरी चंदा, आता काय लायकी आहे ना अक्षय आणि रमाची आपल्याला दाखवून द्यायचीच आहे. चंदा म्हणते, आत्ता कसं ग रेवा, बरोबर बोललीस. वा चंदा जबरदस्त प्लॅन करत असतात आणि त्यांना वाटतं आपण जो प्लॅनिंग करतोय तो फक्त आपल्याला माहिती आहे, समोरच्याला माहितीच नाही. पण त्यांना माहितीच नसतं की सगळं काही अक्षयला माहिती आधीच. आता रेवा तिच्या नादामध्ये असते, चंदाने तिला साथ दिलेली असते. चंदा आणि रेवा दोघी मिळून काहीतरी करणार जबरदस्त. याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आता रेवा जगत असते. मी अक्षयला आणि रमाला एकत्र पकडणार, त्यांना लायकी दाखवणार, आणि मग काय, माझ्या तावडीत एकदा रमा आली की मग तिला माझ्या पायावर नाक घासायला लावलं नाही तर मी रेवा नाव सांगणार नाही. तेव्हा चंदा म्हणलेली असते, हो हो अगदी असंच करायचंय. आणि तुला खरं सांगू का, ते जर नवरा बायको म्हणून खरंच राहत असतील तर रेवा त्यांना वेगळं करणं अवघड आहे, ते तुला घराच्या बाहेर काढतील. ए चंदा, वेडी आहेस का? आजपर्यंत रेवाने कधी हार मानली आहे म्हणून आत्ता मानणार आहे? शक्यच नाही. मी बघ त्यांचा कसा गेम ओव्हर करते आणि त्यांच्याच जाळ्यात त्यांना अडकवते. चंदा म्हणते, ते तू करणारच ग रेवा, तू एक नंबर आहे, हे मला माहितीच आहे, त्याबद्दल वादच नाहीये. फक्त तू गेम ओव्हर कर आणि त्यांच्याच जाळ्यात त्यांना अडकव, म्हणजे तुला मी रेवा मानेल. आता चंदाने फुल हवा भरलेली असते आणि तशी तशी आता ही फुगलेली असते. रेवा काहीही करून अक्षय आणि रमाचा गेम ओव्हर करायचा एवढंच तिच्या डोक्यात असतं. अक्षय सुद्धा काही कमी नसतो. अक्षयने लगेच रमाला फोन लावून बाहेर बोलून घेतलेलं असतं. आता अक्षय आणि रमा चंदाच्या जाळ्यात अडकणार नसतात. रेवा आणि चंदाच्या जाळ्यात ते अडकणार नाही, पण रेवा आणि चंदा अक्षय आणि रमाच्या जाळ्यात अडकणार का
हे दोघं सुद्धा त्यांच्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बरोबर रेवाला त्याच जाळ्यात अडकवणार असतात. बघू आता मित्रांनो, रेवा अडकायला गेली आहे रमाला, पण रमा सुद्धा हुशार असते. आता त्याच जाळ्यात ती रेवाला अडकवणार का आणि सगळ्यांच्या समोर रेवाचा खरा चेहरा आणणार का, हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. आता आरोही रेवाला त्रास देत असते. नको नको म्हटलं तरी ती आरोही काय ऐकायला तयार नसते. आरडाओरडा रेवाचा आणि आरोहीचा आरडाओरडा चाललेला असतो. रेवा आरोही हट्ट करते म्हणून तिला थांब थांब असं म्हणत असते, पण आरोही काय थांबायचं नाव घेत नसते. मग रागव वैतागाने लगेच ती कानाखाली ठेवून देते आरोहीच्या रेवा. आणि हे बघितलेलं असतं रमाने. रमा म्हणते, रेवा तू काय करतेस, तुला तरी कळतंय का, तिच्यावर हात का उगारलास? अगं ती खूप हट्ट करत होती, अजिबात ऐकत नव्हती ना, म्हणून तिच्यावर मी हात उगारलाय. आता मात्र रमाला राग आलेला असतो की तिने हात का उगारला. किती हट्ट करू दे, काही करू दे, तिने समजावून सांगायला हवं होतं, तोंडाने तिला घाबरायला हवं होतं. असं मारणं हे चुकीचंच आहे. तेव्हा अक्षय आणि रमा म्हणत असतात, तिने चूक केली आहे आणि तिच्या चुकीची शिक्षा तिला झालीच पाहिजे. ती माझ्या पोरीवर हात उगारती आणि हे मी सहन करणार नाहीये. कारण रेवा काय चीज आहे आपल्याला माहितीच आहे आणि रेवाने चूक केली आहे माझ्या आरोहीवर हात उगारून. आता मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही. बघू आता मित्रांनो, अक्षय आणि रमाला फार वाईट वाटलेलं असतं की आरोहीवर हात उगारलाय रेवाने. आत्ताच ती अशी करते, आपण जर घरात नसलं तर काय हालत करेल. तेव्हा अक्षय आणि रमा आता आयडिया करणार असतात आणि रेवाला अशी काय अद्दल घडवणार असतात जन्मजुगाची की ती परत कोणाच्याच अंगावर हात उगारणार नाही, अशी तिची अद्दल घडवणार असतात किंवा तिची जिरवणार असतात. बघू आता अक्षय आणि रमा काय शिक्षा करणार रेवाला आणि कायमची अद्दल घडवणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार मित्रांनो पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.